हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आणि आज मी तयारी करते डिनरची. सो झालं आहे असं की मला खूप कन्फ्युजन होत आहे की काय बनवू आणि एकट्या माणसासाठी खरंच काय बनवावं हा प्रश्न पडतो. सो मी आज बनवते आहे व्हेजिटेबल पुलाव. आत्ता हिवाळ्यात खूप छान भाज्या येतात आणि त्याच्यामुळे मस्त कलरच्या भाज्या आपण मिक्स करून पुलाव बनवू शकतो. सो चला तर मग बघूया की मी व्हेज पुलाव कसा बनवते. सो आता मी एक कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि भाज्या पण मी कट करून घेतलेल्या आहेत ज्या मला पुलावमध्ये घालायच्या आहेत. आत्ता हिवाळ्यात मस्त भाज्या असतात, हिरव्यागार लुसलुशीत. आणि मी आज पुलावसाठी घेतलेलं आहे गाजर, फ्लॉवर आणि मटार. हे तीनच घेतलेले आहेत मी. आणि आधी त्यांना आहे ना फ्राय करून घेऊया आपण तेलामध्ये. सो मी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये तेल घातलं होतं आणि जसं तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता ह्या भाज्या घालून घेते. आणि आता हे थोडंसं स्टिर फ्राय होऊ देऊया, म्हणजे त्याच्यावर जस्ट कोटिंग येईल की आपण थोडंसं त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. आणि हे थोडंसं फ्राय करून घेतलेलं ना टेस्टला छान लागतं. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. जसं आपण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतच असतो म्हणा आपण. कधी कधी आपण डायरेक्टली पण फोडणी देतो. सो कधी असं पण ट्राय करून बघा की तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल. आणि मी बासमती तांदूळ धुवून पाण्यात ठेवलेला आहे थोडा. आणि आता तुम्ही बघू शकताय की हे छान फ्राय होतं आहे आणि त्याच्यावर एक कोटिंग पण रेडी झालेलं आहे. सो आता माझा भाज्या तर फ्राय करून झालेल्या आहेत. आता थोडंसं तेल घालून घेते आहे. आता फोडणीला जे पण तुम्हाला घालायचं असेल, जिरं वॉटेवर जसं तुम्ही नॉर्मली ह्याला फोडणी देता तसं. बट मी तेल तापू देऊया. तेल छान गरम झालं की मग आपण फोडणीची तयारी करूया. बरं, आता इकडे पुण्यामध्ये इतकी छान थंडी पडलेली आहे ना, आणि थंडीचे दिवस आहेत आणि खूप लोक आजारी पण पडत आहेत. तर नक्की तब्येतीची काळजी घ्या तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालून घेतला आहे. तो छान फ्राय करून घ्यायचा आता. हां, तर मी म्हणत होते की थंडी इतकी पडली आहे ना, आणि आत्ताचं वातावरण पण आजारपणाला पूरक असंच आहे. त्याच्यामुळे ना मस्त गरमागरम जेवण बनवायचं आणि खायचं. तब्येतीची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. आणि ह्याच्यामध्ये आता मी ना अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली होती थोडीशी आणि ते मिक्स करते आहे. ते पेस्टपेक्षा ना थोडंसं वाटून घेतलेलं छान वाटतं टेस्ट. एक मी ना गावाला गेले होते तेव्हा तो जो दगडाचा हे असतो ना, काय म्हणतात त्याला, खलबत्ता, तो पण घेऊन आली आहे. ॲक्च्युली मी तो अजून वापरायला नाही काढला आहे, पण मी दाखवेन कधीतरी कुठल्या व्हिडिओमध्ये. आता हे मी असं वाटून घेतलेलं आहे. जे छोटंसं माझ्याकडे होतं खलबत्ता टाईप असतो ना लोखंडाचा, त्याच्यामध्येच वाटलं आहे मी. पण मी दगडाचा जो घेऊन आली आहे ना तो नक्की तुम्हाला दाखवेल. आणि आता हे फ्राय झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. हळद, लाल तिखट, ज्याप्रमाणे तुम्ही खात असाल त्याप्रमाणे. मी हिरवी मिरची घालत नाही आहे.
आता आपण तांदूळ जे धुवून ठेवले होते, धुवून पाण्यामध्ये ठेवले होते मी एक 15 ते 20 मिनटं. म्हणजे तोपर्यंत भाज्या वगैरे कट करून बाकीची तयारी करेपर्यंत तर 20-1 मिनटं झाले असतील, 20-25 मिनटं. आता हे छान आपण परतवून घेऊया. मीठ चवीपुरतं जेवढं तुम्हाला लागतं आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला. खूप व्हिडिओजमध्ये असं होतं की मी कधी कधी मीठ टाकतानाचा स्किप होऊन जातो व्हिडिओ. मीठ पण घातलेलं आहे. 1-2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे फ्राय केलेले हे होते व्हेजिटेबल्स ते पण मिक्स करून घेऊया. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं. आणि किती कलरफुल वाटतंय ना. आणि बस आता तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल, मला थोडंसं पुलाव किंवा भात जो आहे तो थोडासा चिकट आवडतो, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालते. बस आता कुकरला ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी मीठ घातलं आहे. आणि बस आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या की गरमागरम व्हेज पुलाव आपला रेडी होईल. आणि म्हणजे जर तुम्ही कोणी खात असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तूपही घालू शकता, त्याचं पण टेस्ट छान येतं. कधी कधी मी घालते, जर कोणी नसेल, फक्त मी एकटीच असेल खाणारी तर मला चालतं. ॲक्च्युली तुपात पण फोडणी दिली तर चालते, बट ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान झाला आहे हा पुलाव. खूप मस्त झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यासोबत आता पुलाव किंवा खिचडी वगैरे आपण जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्यासोबत काहीतरी हवं असतं, म्हणून मी बटाट्याचे भजी करत होते. सो मी बटाटे वरचं साल काढून गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि हे आता बॅटर रेडी करते. सो एका डब्यामध्येच मी करायला घेतलं आहे, कारण जर राहिलं तरी मी ते नंतर यूज करू शकते. मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, तुमच्याकडे असेल तर धने जिऱ्याची पूड असं मिक्स करून पाणी घालत, जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. फक्त एवढी काळजी घ्यायची की ह्याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, बाकी तर ठीक आहे. एकदम छान बॅटर करून घ्या त्याचं मस्त. एका साईडला माझा कुकरही होतो आहे व्यवस्थित. आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर मम्मी कधी जेव्हा खिचडी करायची ना, म्हणजे तांदूळ आणि तुरीच्या डाळीची हळद मीठ घालून, सो त्याच्यासोबत मम्मी भजी करायची आणि त्याच्यासोबत पिठलं किंवा फोडणीचं तेल, असं खूप गोष्टी असायच्या. खरंच लहानपण खूप छान असतं. आपल्यालाच उगाच मोठं व्हायचं असतं. आणि आता मी भजी फ्राय करून घेते आहे. मला कधी कधी ही पण म्हणजे वेगवेगळी भाजी आवडतात, पण बटाट्याची भजी खूप आवडतात. माझं जे जुनं पण ऑफिस होतं ना, त्याच्या बाहेर वडापाव, बटाट्याची भजी, कांद्याची भजी मिळायची. सो मोस्ट ऑफ द टाईम कधी कधी 4 वाजता आम्ही ना बटाट्याची भजी, वडापाव असं खायला जायचं. आणि ते ना दिवसच खूप छान असतात. म्हणजे तेव्हा ना पैसा कमी होता, पण खूप छान होतं. ऑफिसमध्ये काम करण्याचा आनंद होता. कमी पगार जरी असला तरी रोज असं जायची ओढ होती. आता ॲक्च्युली तसं नाही आहे. पैसा खूप झाला आहे माणसाकडे, पण तेवढासा आनंद नाही मिळत आता.
छोटी कढई आहे त्याच्यामुळे ॲक्च्युली ते एकमेकाला हे झालेलं आहे, पण तुम्ही करून बघा एकदा. आय नो की खूप जण करतच असतील, पण असं होतं ना की कधी कधी आपण विसरले जातात काही गोष्टी, आणि कधी कधी कोणाचं बघितलं आपण की आपल्याला पण लक्षात येतं. असं खूप वेळा होतं की आपल्याला विचार पडतो की आज काय बनवायचं काय बनवायचं. स्वयंपाकासाठी सकाळी बनवायचं असतं, संध्याकाळी बनवायचं असतं, आणि मग खूप विचार असतो. सकाळी स्वयंपाक झाला की संध्याकाळी काय बनवायचं. सो कधी कधी आपण इन्स्टावर वगैरे जेव्हा रील्स बघत असतो त्याच्यातनं पण आपल्याला कधी कधी आयडिया मिळत असते की चला आज आपण हे ट्राय करूयात म्हणून. जर तुम्ही राईस बनवणार असाल, म्हणजे खिचडी किंवा व्हेज पुलाव, तर बटाट्याची भजी नक्की ट्राय करा तुम्ही. मला आशा आहे की तुम्हाला नक्की आवडतील. आणि अशाच प्रकारे आता आपली भजी रेडी झालेली आहेत. बाहेरची भजी चवीला छान लागतात, पण ती हेल्दी नसतात, कारण त्याचं ऑइल पाम ऑइल असतं. त्याच्यामुळं शक्यतोवर घरात बनवलेलं खा. आणि अशाच प्रकारे आता सगळी भजी आपण तळून घेऊया. आणि याचा स्मेल पण इतका छान येतो ना. कांद्याची पण भजी मला आवडतात, पण कधी कधी बटाट्याचीच भजी खायची इच्छा होते. आणि बटाटा तर आपल्याकडे कायम अवेलेबल पण असतो, आणि स्वस्त आणि मस्त. फक्त एवढं आहे की याचे एक 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 काप घालून घ्यायला लागतात. छान त्याला गोल्डन होईपर्यंत एका साईडनी फ्राय झालं की दुसऱ्या साईडनी परतवून तुमची भजी रेडी होतात. म्हणजे झटपट तुम्ही काही करत असाल तर एक 10 मिनटात रेडी होतात भजी पण. चला तर मग थँक्यू सो मच की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुमचे कमेंट्स आणि सजेशन्स काही असतील तर. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, मस्त खा, स्वस्थ राहा, आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ देत, आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत. टिल देन बाय. आणि व्हिडिओ एन्जॉय करा. जर तुम्ही हे बनवलेत भजी तर मला मेसेज करून नक्की सांगा. बाय. टेक केअर.